जर तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असेल ना तर ही रेसिपी ट्राय करा. अगदी सोपी आहे बनवायला. तर सगळ्यात आधी घ्यायचे कढईत 1 वाटी साबुदाणे आणि शेंगदाणे घ्यायचे. ते छान भाजून घ्यायचे, त्याची पावडर करून घ्यायची. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये घ्यायचा उकडलेला बटाटा, आवडीनुसार हिरवी मिरची, कोथिंबीर जे आपण पावडर केलं होतं ती टाकायची. त्याच्यानंतर आल्याचे तुकडे जरा टाकायचं किंवा किसून टाकायचं आलं. त्याच्यानंतर जिरं टाकायचं आणि मीठ टाकायचं उपवासाचं. त्याच्यानंतर छान असं आपलं मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी ॲड करून सॉफ्ट असा गोळा करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही कटलेट्स किंवा नगेट्सही बनवू शकता याचे या पद्धतीनं. हे 5 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचे छान. जास्त वेळही नाही लागत आपल्याला, कारण साबुदाण्याची पावडर केली असल्यामुळे त्यामुळे ते लगेच वाफून हे होतात. एका चाळणीला तेल लावून घ्यायचं. आपले नगेट्स सगळे त्याच्यात टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी तर कट करून घेतलेत, तुम्ही तसेही टाकू शकता. त्याच्यानंतर कढईत एका तेल टाकायचं, जिरं टाकायचं, मिरची टाकायची आवडीनुसार आणि आपले नगेट्स सगळे परतून घ्यायचे. तुम्ही हे एन्जॉय करू शकता चटणी किंवा सॉससोबत. उपवास असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी याच्यासोबत करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.